संदीप, खरं म्हणजे आता तू जे सांगितलंस की जितूमुळे तू समालोचन क्षेत्रामध्ये आलास आणि त्यातून पुढे पुढे त्यातून वाढ होत जाऊन आज तू एक प्रतिथयश असा एक समालोचक आहे असं मी मानतो. कारण मी जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने बघायला जातो तेव्हा क्रिकेटच्या सामन्यांबरोबरच मी समालोचकांना ऐकत असतो. कारण खऱ्या अर्थाने काही काही तुझ्यासारखे शब्दप्रभू असतात आणि त्यांचा जो शब्द भांडार असतो तो आमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातील लोकांच्या कानावर पडला की तो कुठेतरी आम्हाला वापरता येतो. म्हणजे मी तुला थोडं गूढ सांगतो. दुसरी गोष्ट तू सांगितलीस, तू या क्षेत्रामध्ये अनवधानाने आलास. आज मनसेला 18 वर्ष पूर्ण झाली. आज जर कोणी भाषण ऐकलं असेल तर राजसाहेबांनी व्यासपीठावरून सांगितलं की आज तुम्ही समोर बसलेले किंवा माझ्याबरोबर बसलेले अनेक लोक हे पहिल्यांदा राजकारणात आले आहेत. जसं त्यांनी अविनाश जाधवांचं उदाहरण दिलं. मी माझ्यापासून सांगतो, जितूपासून सांगतो, किंवा आता आपल्याकडे हा बसला असेल पाटील, तर ही सर्व मंडळी कुठच्याही पक्षात काम करत नव्हती. राजसाहेबांनी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा, हा माझ्याबरोबर बसला, हाही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो. या सर्वांना राजसाहेबांचे विचार आवडले म्हणून आम्ही स्वतःला राजकारणात झोकून दिलं. जसं जितू रेल्वेमध्ये नोकरी करत असताना त्याला राजसाहेबांचे विचार आवडले आणि म्हणून तो आमच्याबरोबर जोडला गेला. आणि आम्ही असे अनेक वर्ष, गेली 18 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो राजकारणामध्ये. ते केवळ राजसाहेबांमुळे आणि या क्षेत्रामध्ये केवळ अनवधानाने राजसाहेबांमुळे आलो आणि समाजाची सेवा करणं हा एकच यामागचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आता राहिला तुझा प्रश्न. खरं म्हणजे मी हे दुसरं वर्ष या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला आलो आहे आणि मला असं भव्य दिव्य आयोजन खरंच कुठे दिसलेलं नाही. मी अनेक स्पर्धांमध्ये गेलेलो आहे, पण जितूचं हे जे छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी इतक्या भव्य दिव्य करतो आणि त्यामुळेच मला त्याचं कौतुक करण्यासाठी म्हणून मला स्वतःला यावंसं वाटतं. आणि म्हणून मी आज स्वतः म्हणजे आज दिवसभर, कालपासून मी नाशिकला होतो, दिवसभर वर्धापन दिनाचा कार्यक्रम करून देखील आज या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्ही सर्व लोक खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा आनंद घेता आणि ते पाहायला एक मनाला आनंद मिळतो. त्यासाठी म्हणून मी स्वतः आलेलो आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.